रात्री अचानक लाईट गेल्या आणि बसेस का आल्या अशी शंका व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते, वंचितचे विज्ञान माने अपक्ष उमेदवार जैनब पिरजादे, MIMचे डॉक्टर महेश कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी मतमोजणी केंद्रावर झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासह पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. उमेदवार आणि प्रतिनिधींनी रात्री बसेस का आले याचं कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी आलेल्या उमेदवारांना सीलबंद गोडाऊन सुरक्षा व्यवस्था याची माहिती दिली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी केलं. तानाजी सातपुते, मिरज विधानसभा 281चा अधिकृत उमेदवार. इथं मिरजमध्ये जी काय गोडाऊन आहेत त्या गोडाऊनमध्ये मशीन्सचं काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या, पण आत्ता काही थोड्या वेळापूर्वी इथं बसेस आले आत आहेत आणि काय तर आम्हाला सांगितलं इथं लाईट गेली ती 10 मिनटं आणि ज्या 10 मिनटाच्या लाईटीमध्ये त्यावेळेस तिथं काय झालं माहीत नाही, पण मशीन्स बाहेरून इथं शिफ्टिंगसाठी आणल्यात हे असं आम्हाला आत्ता माहिती पडलं. पण माझी एक विनंती आहे, आत्ता उद्याच्याला परवा दिवशी वोट काउंटिंग आहे, तर जी काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का? मिरज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान होतं किंवा मोजणी होती त्या इथंच कशाला आणायचे त्या मशीन्स? कारण ते 2 दिवसांनी पण आणू शकत होत्या किंवा 2 दिवस आधी पण आणू शकत होत्या, आजच का? कारण इथं जे आम्ही आयुष्यातलं जे काही कष्टानं त्यांनी कमवलेलं आहे, जे मतदारांनी मिरज मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी बंधूंनी जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलं आहे, त्या तिथं जी का मशीन्स आल्या ते आम्हाला संशयास्पद वाटतंय. तरी आमचा एक विषय आहे, आम्ही शासनाला विचारू शकतो, कलेक्टर साहेब असून दे किंवा डेप्युटी कलेक्टर साहेब असून किंवा निवडणूक अधिकारी साहेबांना आमची विनंती आहे, त्यांनी त्या मशीन्स काय असतील त्या आलेल्या नवीन त्यांनी बाहेर ठेवाव्या. 2 दिवसानंतर मतमोजणी झाल्यानंतर त्यांनी काय करायचं तो डिसिजन घ्यावा. पण जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत आमचे सुद्धा माणूस इथे राहतील. त्यांनी म्हणतात SRP CRP काय आहेत ते सेंट्रलचे जे काय आहेत, तरी पण आम्हाला इथले जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय पोलीस आहेत त्यांनी इथं असावेत आणि आमच्या मशीन्स आत्ता आम्हाला दाखवाव्यात. आम्हाला स्वतः मी उमेदवार म्हणून मला दाखवाव्यात आणि जी काही CC फुटेज आत्ताचं जे काही तासापूर्वीचं आहे ते आम्हाला त्यांनी दाखवावं आणि आमच्यातली माणसं इथं 2 दिवस स्वतः इथं आम्हाला त्यांना झोपायला वगैरे द्यावं ही आमची विनंती आहे. कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला हे कायमा फासणारी गोष्ट आहे. आम्ही एवढं कष्ट करून जीवाचं रान करून आम्ही मतदारांकडून अक्षरशः विनंती करून आम्ही त्यांचे मत आमच्या झोळीत घेतोय आणि हे झोळीतलं मत जर असं होत असेल तर आमच्यावर अन्याय होईल. यामध्ये आम्ही हात जोडून विनंती करतोय, आमचं जे काय आहे ते आमचं आम्हाला राहावं. त्यासाठी आम्ही आज इथं आम्ही सगळं होऊन दे, आम्हाला शांततेत आम्हाला सर्व करायचं आहे ही आम्हाला विनंती आहे. तरी महाराष्ट्र शासनानं आम्हाला आमच्यावर दखल घ्यावी ही नम्र विनंती. जय हिंद. 281 मिरज विधानसभा मतदारसंघाचं स्ट्रॉंग रूम या ठिकाणी वैरण बाजार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी व उमेदवार प्रतिनिधी, मान्य ऑब्झर्व्हर साहेब, सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री 2:30 वाजता ज्या पोल्ड EVM आहेत त्यांचं स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे. सदरचं सीलबंद असलेल्या EVMबद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व स्ट्रॉंग रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा करून देण्यात आलेली आहे. त्या सर्व व्यवस्थित असलेले स्ट्रॉंग रूम त्यांनी पाहिलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सूचनांचं पालन करून या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या ज्या EVMs आहेत त्या पुन्हा फक्त मतमोजणीच्या दिवशी सकाळी उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीतच खोलल्या जातील आणि त्याच्याबद्दल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. याच्यामध्ये मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्व उमेदवारांना हे आता आश्वस्त झालेलं आहे. त्यांची खात्री झाल्यामुळं ते या ठिकाणाहून आता जो थोडा मॉब गोळा झाला होता तो या ठिकाणाहून गेलेला आहे. सर, अफवा विश्वास करून नाही. सर्व मतदान झालेल्या EVM मशीन्स आहेत त्या EVMच्या स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सीलबंद करून ठेवण्यात आलेले आहे. त्या संदर्भामध्ये सर्व पोलीस बंदोबस्त या ठिकाणी नियमाप्रमाणे आहे. मान्य जिल्हाधिकारी साहेब, ऑब्झर्व्हर साहेब, SP साहेब हे देखील त्या ठिकाणी सर्व याच्यावरती देखरेख ठेवून आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, या संदर्भामध्ये कोणत्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू.